अकोला जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधातील कारवाया अधिक तीव्र झाल्या असून माना पोलिसांनी कुरुम शिवारात धडक कारवाई करत गावठी हातभट्टी दारूसाठी वापरला जाणारा सडवा मोहमाच जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कारवाया सुरू आहेत। याच मोहिमेचा भाग म्हणून माना पोलिसांनी कुरुम शिवारात मोठी कारवाई करत गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरला जाणारा सडवा मोहमाच जप्त केला आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पोलीस स्टेशन माना हद्दीतील ग्राम कुरुम येथील शेत शिवारात सरकारी विहिरीजवळील नाल्यालगत एक व्यक्ती गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणारा सडवा मोहमाच साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता आरोपी मोहन यशवंत सरदार वय वर्ष 60 राहणार कुरुम याच्या ताब्यातून 340 लिटर सडवा मोहमाच जप्त करण्यात आला। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 68,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। सडवा मोहमाच घटनास्थळीच नष्ट करण्यात आला असून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाणेदार गणेश नावकार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली असून अवैध धंद्यांविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।